नमस्कार. भक्तिभाव संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. सकारात्मकता, शुद्धता, सुख, समृद्धी, विपुलता, शांती, अमरत्व आणि लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे लग्न, पूजा आणि विविध धार्मिक समारंभामध्ये एक शक्तिशाली स्थानाचे मालक म्हणजे मंगल कलश. कोणत्याही पूजेत मंगल कलश अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तुम्ही या मागचे कारण कधी जाणून घेतले आहेत का? तर आज या व्हिडिओमध्ये आपण मंगल कलशाचे महत्त्व, मंगल कलश प्रत्येक पूजेमध्ये महत्त्वाचा का असतो हे जाणून घेऊयात. कोणत्याही पूजेत वापरला जाणारा मंगल कलश हा समुद्र मंथनात निघालेल्या अमृताच्या भांड्यासमान मानला जातो. कारण आपली पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करून शुभ फल प्राप्त करण्याचे ते माध्यम बनते. समुद्र मंथनाची कथा सर्वांच्या ऐकण्यात असेलच. देव आणि दानवांनी समुद्रातील 14 रत्ने आणि 64 कला प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन केले. मंदार पर्वताची रवी आणि वासुकीची दोरी करून समुद्र मंथन करण्यात आले. यातून 14 रत्ने प्राप्त झाली. त्यात 14वे अमूल्य रत्न म्हणजे अमृत कलश होय. हा कलश भगवान धन्वंतरींनी बाहेर घेऊन आले. अमृत कलश प्राप्त करण्यासाठी देवता आणि दानवांमध्ये विवाद निर्माण झाला. शेवटी निघालेला अमृत कलश देवांनीच घेतला. तेव्हापासून प्रत्येक मंगल आणि शुभ कार्यात पूजेसाठी मंगल कलश स्थापन करण्याची परंपरा सुरू झाली. कलश पाण्याने भरलेला असतो. त्यात आंब्याची पाने, नागवेलीची पाने असतात. तसेच पाण्यात हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा, सुपारी, नाणे, फूल आपण टाकतो. पाणी हे जीवनाचे तर पाने ही चैतन्याचे प्रतीक आहेत. कलशावर ठेवलेले श्रीफळ म्हणजेच नारळ हे मंदार पर्वत आहे आणि कलशाच्या गळ्याभोवती गुंडाळलेली दोरी ही वासुकी नागाचे प्रतीक आहे. सृष्टी ज्याच्या बळावर चालते ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही त्रिगुणात्मक शक्ती आहे. हे सर्व ब्रह्मांड या कलशात असते. कलश म्हणजे एक घट आणि पूजेला बसलेले यजमान एक घट, या दोन घटांचे तादात्म्य होते. यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. तांबे हे चांगले उष्णतावाहक आहे. तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते. नारळ हे ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा स्वीकारतो आणि मग ती ऊर्जा कलशाकडे पाठवतो. कलश तांब्याचा असल्याने ही ऊर्जा यजमानाकडे पाठवतो. थोडक्यात ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. कलशाभोवती बांधलेला दोरा ही ऊर्जा हळूहळू आपल्या सभोवताली पसरवतो. कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात असं कालिका पुराणात म्हटले आहे. कलशाच्या मुखाच्या जागी ब्रह्मा, गळ्याच्या जागी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकागण निवास करतात. कलशात नवग्रह, 27 नक्षत्रे आणि तीर्थांचा समावेश राहतो असे मानले जाते. यामुळेच कोणत्याही विशेष कार्यात शुभ आणि यशासाठी कार्य सुरू करताना कलशाची स्थापना करून विशेष पूजा केली जाते. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.